स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात एक राखी सैनिकांसाठी या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण आणि राखी बंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि ईशस्तवाने झाली। उपप्राचार्य खैरनार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले आणि सन्मान केला। सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देश सेवेची प्रेरणा दिली। या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अमृत पहिलवान, सचिव डॉक्टर किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे, आरबी, उपप्राचार्य खैरनार सर, मुंडे सर, राहुल सर आणि शिक्षक वृंद उपस्थित होते। अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले। हादगे मॅडम, जाडई मॅडम आणि गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, येवला। आवाज मिळाला, जोरात आवाज द्यायचा पुन्हा। भारत माता की वंदे वंदे। सर्वप्रथम सर्वांना जय हिंद। या मुक्तानंद शाळेमध्ये मी कॉलेजला शिकलो होतो फक्त 3 महिने, त्यानंतर आम्ही जॉईन केली होती 17 महिने 3 वर्ष वय असताना। आणि मला आज कमीत कमी 27 वर्षानंतर सैनिक संघटनेचं नाव आहे रक्षक आजी माजी सैनिक संघटना येवला तालुका। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, रक्षाबंधन मध्येच आमचं रक्षक आहे आणि रक्षणासाठी जी आपण राखी दिलेली आहे त्या राखीची किंमत ही मोजता येणारी मी एक छोट्याशा माझ्या आयुष्यातल्या क्षणातून सांगतो 2 मिनिटांमध्ये। बघा, मी चायना बॉर्डर किबितू या ठिकाणी होतो आणि त्यावेळेस आम्हाला राखी म्हणजे आमचं राशन पण बंद होतं, स्लायडिंग होती, काहीच गाड्या येत नव्हत्या, काहीच नाही। परंतु जसं आज या शाळेने राख्या दिलेल्या, अशाच राख्या आमच्या त्या ठिकाणी त्या मंदिरात ठेवलेल्या होत्या की जे शाळेतून आलेल्या होत्या आणि तुमच्या सगळ्यांच्या भावना त्या राखीमध्ये होत्या। त्यावेळेस हॅलो बोलायचे 45 रुपये आम्ही द्यायचो आणि त्याच्यानंतर 10 रुपये मिनिट होता। तर बघा, त्यावेळेस आम्ही त्या मंदिरातून उचलून आमच्या हाताने एकमेकाचे भाऊ बनलो आणि बहिणी पण बनलो, आम्ही सैनिकच। परंतु त्या भावनांमध्ये तुम्ही या ज्या राख्या पाठवलेल्या आहे त्या राख्या होत्या आणि त्या रूपात तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या। आजही तो क्षण जर आठवलं तर खरंच हेच तुमचं प्रेम होतं। आज तुम्ही आम्हाला देताय ह्या राख्या 100 ने 1001% बॉर्डरपर्यंतच पोहोचतील, हा माझा शब्द आहे। आणि मी माझ्या रक्षक आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून नाव पण ओळख करून देतो, सुशील शिंदे। तुम्ही आम्हाला असा बोलवत राहा, हे प्रेम दाखवत राहा आणि त्या प्रेमाचं हृदयापासून स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या वतीने एक राखी सैनिक हमारे जो देश के जवान हैं उनके नाम या उपक्रमांतर्गत आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जवळजवळ 1,500 पर्यंत राख्या स्वहस्ते तयार केलेल्या आहे। याच्यामध्ये विविध उपकरणांचा वगैरे वस्तूंचा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून त्यांनी स्वहस्ते राख्या तयार केल्या। त्याचबरोबर आपल्या देशाचे जे सैनिक आहे ज्यांच्यामुळे आज संपूर्ण देश आणि आपण एकदम सुरक्षित आहोत, त्यांच्यासाठी त्यांच्या मनात असलेल्या ज्या भावना आहेत त्यांनी छानशा मेसेजद्वारे लिखाण करून व्यक्त केलेले आहे।
आज येवला तालुक्यातील सर्व जे आजी माजी सैनिक आहेत, जे इथं आपण कार्यक्रमासाठी त्यांना आज बोलवलं होतं आणि विद्यालयाच्या विद्यार्थिनी यांच्या हस्ते त्यांना आज राखी बांधण्यात आलेली आहे आणि त्यांचं जे काही कार्य आहे जे देशाप्रती एक त्याच्यासाठी सद्भावना म्हणून हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी योजला होता। त्याचबरोबर सर्व जे सैनिक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान देखील करण्यात आलेला आहे आणि सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद, महिला शिक्षिका, विद्यार्थी आणि पदाधिकारी, प्राचार्य तसेच आमचे जे संचालक मंडळ आहे यांचं सर्वांचं सहकार्य लाभलं। त्यांचे तसेच आलेले जेवढे सैनिक आहे त्यांचं मी मनापासून आभार मानतो। सर्वप्रथम जय हिंद, जय शिवराय। आज रक्षक आजी माजी सैनिक संघटना येवला तालुका संस्थापक अध्यक्ष सुशील शिंदे, आज पूर्ण टीम, पूर्ण संस्था, संघटना आज मुक्तानंद शाळेने एक धागा शौर्याचा या कार्यक्रमातून ज्या सैनिकाप्रती भावना आहे त्या सर्व मुलांनी राख्या बनवून बांधून सैनिकांचा जो यथोचित सत्कार केलेला आहे त्या सत्काराचे मी आमच्या संघटनेच्या वतीने, देशावर लढणाऱ्या सैनिकांच्या वतीने मी या शाळेचे खूप मनपूर्वक आभार मानतो। ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचं देखील, ज्या मुलांनी खूप प्रेमाने आपला वेळ काढून राख्या बनवल्या आणि एका सैनिकाप्रती जी देशभक्ती यातून दिली त्या देशभक्तीला मी सलाम करतो, थांबतो। जय हिंद, जय भारत। मी भक्तराज मुंडे, स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये क्रीडा शिक्षक पदावरती आहे आणि हा माजी सैनिक संघटनेच्या वतीने सर्वांनी सहकार्याने माझ्या शाळेमध्ये येऊन सर्वांनी भारत देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या सर्व जवानांसाठी जी राखी आपण पोहोचिती करत आहोत ते बॉर्डरवरती जम्मू काश्मीर या ठिकाणी 7 मराठा लाईट इन्फंट्री या युनिटसाठी आणि बाकी इतरत्व युनिटसाठी आपण राख्या देत आहोत आणि सर्व माजी सैनिक संघटनेला सहकार्याने सर्वांनी उपस्थिती दिली आणि सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य।